नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा विषय थंबनेलवर तुम्ही पाहिलाच असेल, अतिशय गंभीर आहे आणि मी म्हणू शकते की बऱ्याच जणींना म्हणजे आपणही पाहिले की आपल्या आईला, आजीला किंवा आजूबाजूच्या आपल्या जवळपासच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना कधी ना कधी आयुष्यात युरिन इन्फेक्शनला सामोरं जावं लागू शकतं आणि ते अतिशय भयंकर असतं. तर हे जे युरिन इन्फेक्शन आहे हे किती त्रासदायक असतं हे मी एक स्त्री म्हणून समजू शकते आणि याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर, हा विषय अतिशय खोलवर समजून घेतल्यानंतर शास्त्रीयदृष्ट्या याची कारणं काय होतात, काय प्रिकॉशन आपण घेतलं पाहिजे आणि कसं हे युरिन इन्फेक्शन टाळता येईल हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, याच्यातून खूप छान माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. त्यापूर्वी या व्हिडिओद्वारे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या, पाळीच्या चक्रामध्ये म्हणजे तुमचं सायकल जर 28, 30, 35 दिवसांचं असेल तर वेळोवेळी म्हणजे पाळीनंतर, पाळीच्या मधल्या काळात आणि पाळी जवळ येताना जे काही दिवस असतात 4-5, त्या काळात प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला योनिस्राव बाहेर पडत असतो. म्हणजेच काय तर थोड्या प्रमाणात आणि वास नसलेला योनिस्राव हा नॉर्मल आहे आणि तो आपल्या योनीच्या, वजायनाच्या फ्लोरासाठी किंवा वजायनाच्या वातावरणासाठी आणि प्रोटेक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे थोडासा किंवा कधीकधी मासिक पाळीच्या मध्यावर थोडा जास्त तुम्हाला हा चिकट योनिस्राव होत असेल ना तर ते ॲब्सोल्युटली पूर्णपणे नॉर्मल आहे. मैत्रिणींनो, शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या की हा योनिस्राव आपल्यासाठी इम्पॉर्टंट का आहे. या योनिस्रावामध्ये जो नॉर्मल योनिस्राव असतो त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस नावाचे बॅक्टेरियाज असतात, जे आपल्याला बाहेरच्या पॅरासाइट्सपासून वाचवत असतात. म्हणजे बाहेरचं कुठलंही फंगल, पॅरासायटिक जे इन्फेक्शन इझिली आपल्या वजायनामध्ये होऊ शकतं ते होऊ नये, आपल्या वजायनाचा, योनीचा बचाव होण्यासाठी हे बॅक्टेरियाज खूप हेल्पफुल असतात. मग ते कुठल्याही संक्रमणाला आपल्या योनी मार्गातून आत प्रवेश करू देत नाही. हे जे बॅक्टेरियाज असतात ना मैत्रिणींनो, ते आपल्या वजायनाला थोडंसं ॲसिडिक बनवतात, ॲसिडिक वातावरण तिथं निर्माण करतात, जेणेकरून इतर पॅरासाइट्स, इतर परजीवी आपल्या वजायनामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तर मैत्रिणींनो, जेव्हापासून आपण टीनेजर होतो म्हणजे जेव्हापासून आपण वयात येतो तेव्हापासून ते आपलं जे काही आत्ता वय असेल तोपर्यंत आपण आपला वजायनल स्त्राव, योनिस्त्राव हा बघितलेला असतो आणि आपल्याला माहिती असतं काय नॉर्मल आहे, काय ॲबनॉर्मल आहे. त्यात थोडंही इकडे तिकडे झालं ना आपल्याला लगेच कळतं की अरे हे नॉर्मल नाही आहे. कधी कधी हा योनिस्त्राव हा अगदीच वेगळा असतो, जो नॉर्मल नसतो आणि त्याला घाणेरडा, उग्र किंवा मशाळ वास येतो. मग अशा वेळेला आपण घाबरून जातो, अरे रे हे काय झालं आहे किंवा मला काही झालं आहे का. याचबरोबर काही इतर सिम्पटम्स देखील तुम्हाला इरिटेट करून टाकतात आणि मग तुम्हाला चिंता लागून राहते की अरे हे नक्की काय आहे. तर याच प्रश्नाची उत्तरं आणि हा योनिस्त्राव नक्की कसा असतो, इन्फेक्शन नक्की कसं असतं आणि खरंच आपल्याला इन्फेक्शन आहे का, याचं मी 3 भागांमध्ये वर्गीकरण करून तुम्हाला अत्यंत साध्या सिंपल भाषेत सांगणार आहे, जेणेकरून इन्फेक्शन म्हणजे काय हे तुम्हाला इझिली समजून जाईल. आता मैत्रिणींनो, इन्फेक्शनची, युरिन इन्फेक्शनची लक्षणं आपण बघूया आधी. हे इन्फेक्शन झालं की आपल्याला वजायनामध्ये, योनीमध्ये खूप खाज आल्यासारखं वाटतं, पटकन कधीही सुई टोचल्याप्रमाणे आपल्याला तिथे त्रास होता आणि मग इरिटेट व्हायला लागतं. जो योनिस्त्राव आपल्याला इथून होतो तो कधीकधी पिवळा असतो, कधीकधी हिरवा असतो, तर कधीकधी फाटलेल्या दुधाप्रमाणे असतो आणि याचं प्रमाण देखील खूप जास्त असतो. या योनिस्त्रावाला अतिशय उग्र आणि घाणेरडा वास देखील येतो. आता मैत्रिणींनो, सुरुवातीला हे इन्फेक्शनच आहे का वजायनल डिस्चार्ज नॉर्मल आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला कळतं की हे ॲबनॉर्मल आहे त्यावेळेला पुढीलपैकी कुठल्या 3 गटात मोडतोय आपण हे आपण समजून घेऊ शकतो आणि एक अंदाज लावू शकतो की आपल्याला कुठल्या प्रकारचं वजायनल इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं आहे. तर हे जे 3 वर्गीकरण मी केलेले आहेत ना हे तुम्ही नीट समजून घ्या. मैत्रिणींनो, वजायनामध्ये इन्फेक्शन हे बॅक्टेरियल, फंगल ज्यालाच ईस्ट इन्फेक्शन असं देखील म्हणतात किंवा ट्रायकोमोनल इन्फेक्शन असू शकतं. आता या तिन्ही इन्फेक्शन्सची जी लक्षणं आहेत ती देखील वेगवेगळी आहेत, ती आपण समजून घेऊया. जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्याला बिलकुल वास नसतो आणि तो खूप जास्त प्रमाणात डिस्चार्ज तुम्हाला होत असतो.
पूर्णपणे वॉटरी डिस्चार्ज असतो, अगदी याला कुठलंही टेक्स्चर नसतं. हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता मैत्रिणींनो, दुसरं इन्फेक्शन बघूया, जे की फंगल, ज्याला ईस्ट इन्फेक्शन असंही म्हणतात. हे जे मैत्रिणींनो आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला खूप खाज आल्यासारखं वाटतं, सुई टोचल्याप्रमाणे वाटतं, अगदी इरिटेट होऊन जाता तुम्ही, आणि याचा जो योनिस्त्राव असतो हा फाटलेल्या दुधाप्रमाणे तुम्हाला दिसतो. आता मैत्रिणींनो, तिसरा जो इन्फेक्शनचा प्रकार आहे ना, त्याला ट्रायकोमोनल इन्फेक्शन असं म्हणतात. याच्यामध्ये आपला योनी मार्ग हा थोडासा हेवी होतो, स्वेलिंग येतं, जडपणा वाटतो तिथे, आणि या जडपणामुळे आपल्याला डिस्कम्फर्ट तर वाटतोच, पण यातनं जो योनिस्त्राव येतो ना, हा सुद्धा हिरवट पिवळट अशा रंगाचा असतो आणि त्याला उग्र घाणेरडा वास येतो. आता फ्रेंड्स, प्रायमरीली तुम्हाला इथं कळलंय की तुम्ही कुठल्या इन्फेक्शन गटात मोडता, परंतु जेव्हा तुम्ही डॉक्टरांना व्हिजिट देता, डॉक्टरांना भेट देता, त्यावेळेला तुम्ही काय चूक करता? तुम्ही सांगता की मला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालंय आणि त्याच्यावर मला औषधं द्या. तुमची लक्षणंच तुम्हाला नीट सांगता येत नाही. मग डॉक्टर तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट देऊ शकतात किंवा त्यांनाही कुठली ट्रीटमेंट द्यावी हे कळत नाही, आणि मग आपली ट्रीटमेंट चुकीची होऊन आपलं इन्फेक्शन वाढू शकतं. म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही डॉक्टरांकडे UTIसाठी जाता किंवा कुठल्या वजायनल इन्फेक्शनसाठी जाता, त्यावेळेला तुम्हाला कुठली लक्षणं दिसत आहेत, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळा, प्रमाण, रंग हे अचूक सांगणं, टेक्स्चर अचूक सांगणं खूप गरजेचं आहे. म्हणजे योग्य ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल आणि तुमचं वजायनल इन्फेक्शन लवकर बरं होऊ शकतं. मैत्रिणींनो, प्रायमरीली उपायांनी जर आपलं इन्फेक्शन बरं झालं नाही तर हा डिस्चार्ज डॉक्टर तपासणीला देऊ शकतात आणि अधिक अचूक निदान करून मग आपल्याला त्याच्यावर औषधं देतात. परंतु तुम्हाला प्रायमरीलीच योग्य ट्रीटमेंट घ्यायची असेल ना, पटकन सगळे जे इन्फेक्शनची लक्षणं आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची, कारण डॉक्टरांकडे गेल्यावर विसरण्याची शक्यता असते. आणि तुम्ही जर नोट डाऊन केलेलं असेल छोट्याशा नोटमध्ये, तर तुम्ही लगेच तिथे गेल्यावर त्यांना ते दाखवू शकता किंवा वाचून ते तुम्ही सांगू शकता. आता मैत्रिणींनो, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत, कारण हे मुद्दे जर तुम्ही समजून घेतले ना, तर तुम्हाला वजायनल इन्फेक्शन होणारच नाही आणि याचे चान्सेस खूप कमी होऊन जातील. वजायनल इन्फेक्शन होण्याची आता कारणं आपण बघूया. यातलं सर्वात पहिलं कारण म्हणजे स्ट्रॉंग वजायनल वॉश किंवा डिओड्रंट्स वापरणं. आता बऱ्याच मुलींच्या मनात ना असं आजूबाजूला ऐकलेलं असतं, हिला इन्फेक्शन झालं, तिला खूप त्रास झाला आणि मग ते खूपच इरिटेटिंग असतो, त्याचा खूप त्रास होतो वगैरे वगैरे, आणि मग ते त्यांच्या डोक्यात असतं. मग त्यांना असं वाटायला लागतं, बापरे, मला हे इन्फेक्शन व्हायला नको, कारण हे नॉर्मल आहे, होतंय, बऱ्याच जणींना होतंय. मग हे चक्र चालू असतं डोक्यात. मग ते वजायनल वॉश घेऊन येतात किंवा डिओड्रंट्स वापरतात. अशा पद्धतीच्या स्ट्रॉंग, म्हणजे खरं तर वजायना स्वच्छ असावा हे वाटणं खूप साहजिक आहे, नॉर्मल आहे, परंतु त्या चक्रात सायकॉलॉजी आणणं हे नॉर्मल नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला कधीच UTI झालेलं नसतं आणि तुम्ही योग्य काळजी नकळतपणे घेत असता. त्यामुळे त्या चक्रात फसण्याची गरज नाही जर तुम्हाला कधीही काही त्रास झाला नसेल तर. परंतु उगाच जर तुम्ही स्ट्रॉंग डिओड्रंट किंवा स्ट्रॉंग वजायनल वॉश वापरला तर काय होईल, तुमच्या वजायनाचा जो नॉर्मल नैसर्गिक फ्लोरा आहे, जे वातावरण आहे, ते डिस्टर्ब होईल आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे लॅक्टोबॅसिलस हे जे बॅक्टेरियाज आहेत ते कुठेतरी कमी झाल्यामुळे तुम्हाला बाहेरचं इन्फेक्शन होण्याची शक्यताच त्यामुळे जास्त असते. आता दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण हे नकळत घडत असतं, ते म्हणजे आपल्याला येणारा घाम. कधी कधी सीझनमध्ये उन्हाळ्यात खूप घाम येतो, तर कधी कधी आपण खूप एक्सरसाइज करतो, डान्स करतो किंवा रिगरस कुठली गोष्ट ॲक्टिव्हिटी झुंबा वगैरे करतो, आणि अशा वेळेला आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याच्या आजूबाजूला प्रायव्हेट पार्ट्समध्ये खूप वेळ ओलावा राहतो, घाम येतो हा, आणि कंटिन्युअसली राहतो बराच वेळ. मग अशा वेळेला तिथे दमटपणा असल्यामुळे देखील आपल्याला, त्यात आपण जर टाईट कपडे घातले असतील तर इन्फेक्शनचे चान्सेस खूप वाढतात. कधी कधी आंघोळीनंतर आपण सॉफ्ट कॉटनच्या कपड्याने वजायना पुसत नाही किंवा वजायना नीट स्वच्छ करत नाही. अशा वेळेला लगेच कपडे घालतो, पॅन्टीज घालतो, अशा वेळेला देखील तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं जर तुम्ही वारंवार असंच वागत असाल तर. तिसरी गोष्ट ही पण बऱ्याच मैत्रिणी करतात, ते म्हणजे डेटॉल वॉटरचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर करणं. काही जणी डेटॉल वॉटरने जर वजायना वॉश करत असतील तर त्यांना देखील वजायनल इन्फेक्शनचा नैसर्गिक फ्लोरा बिघडल्यामुळे त्रास होऊ शकतो. किंवा कधी कधी खूप गरम कडक पाण्याने जर तुम्ही वजायना वॉश करत असाल, फंगल इन्फेक्शन, ईस्ट इन्फेक्शन मरेल, हटेल, या काही धारणा असतील तर त्या पूर्ण चुकीच्या आहेत. खूप गरम पाणी जर आपण योनीभागी वापरलं तरी देखील आपल्याला त्याचा त्रासच होऊ शकतो. म्हणूनच एक एज्युकेशन म्हणून किंवा एक ज्ञान म्हणून तुम्हाला
ही गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे की कुठली काळजी आपण घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे योनीभागी खूप घाम येता कामा नये, खूप टाईट कपडे खूप वेळासाठी घालू नये. तसेच योनी भाग धुण्यासाठी साधा नळाच्या पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याची आवश्यकता नाही. कुठलंही हार्श लिक्विड, डेटॉल वॉटर किंवा कुठलंही वजायनल वॉश वापरण्याची देखील खरंच गरज नाही. आता मैत्रिणींनो, ही काळजी जर आपण घेतली तर आपले वजायनल इन्फेक्शनचे जे चान्सेस आहेत ना ते कमी होतीलच. परंतु तरीही दुर्दैवाने काही कारणांमुळे जर आपल्याला वजायनल इन्फेक्शन झालं आणि आपल्याला जाणवलं की हे नॉर्मल नाही आहे, तर त्वरित डॉक्टरांना भेटा. त्यांना तुमची लक्षणं अगदी डिटेलमध्ये सांगा आणि त्यांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं आणि कोर्स पूर्ण करा. कारण कधी कधी फंगल इन्फेक्शन, वजायनल कुठलंही जे इन्फेक्शन आहे ना ते परत परत रिकरंट होण्याची शक्यता असते जर ते तुम्ही मुळापासून बरं नाही केलं तर. मैत्रिणींनो, आपण कुठल्या गटात मोडतोय, बॅक्टेरियल, फंगल की ट्रायकोमोनल, या गटाप्रमाणे डॉक्टर आपल्याला वजायनल कॅप्सूल्स, गोळ्या, ओरल टॅबलेट्स किंवा क्रीम्स वापरायला देतात. आता डॉक्टरांना क्लिअरली विचारा की हे वजायनल कॅप्सूल्स आपल्याला कसे वापरायचे आहेत. नेहमीच म्हणजे प्रत्येक वेळेला वजायनल जी औषधं असतात ती तुम्हाला खूप आतपर्यंत इन्सर्ट करावी लागतात. वरचेवर ठेवून चालत नाही आणि वरचेवर जरी तुम्ही ठेवली तर त्याचा हवा तेवढा फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे ते जी औषधं आहेत ते व्यवस्थित प्रिस्क्राईब्ड आणि इन्स्ट्रक्शन्सप्रमाणेच त्याचा वापर करा. डीपली इन्सर्ट करा. तसेच जी औषधं तुम्हाला ओरली घ्यायला सांगितली आहेत ती देखील वेळेवर पूर्ण करा. वेळेवर खा आणि कोर्स जितक्या दिवसांचा आहे तो पूर्ण करा. आता मैत्रिणींनो, जर हे युरिन इन्फेक्शन तुम्हाला वारंवार होत असेल किंवा फर्स्ट टाईम जरी झालं तर या 2 चुका तुम्हाला करायच्या नाही. पहिली चूक म्हणजे कुठल्याही साध्या किंवा जे नॉर्मल फिजिशियन डॉक्टर आहेत त्यांना तुम्हाला हे इन्फेक्शन दाखवायचं नाही आहे, तर तुम्हाला योग्य एक्सपिरियन्स स्त्रीरोग तज्ज्ञाला जाऊन भेटायचं आहे आणि त्या तज्ज्ञांचाच सल्ला घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, दिलेली सर्व औषधं वेळेवर आणि पूर्ण त्याचा जो काळ आहे तेवढा कालावधी पूर्ण करायची आहे. जर तुम्हाला सततच इन्फेक्शन होत असेल आणि या सगळ्या औषधांमुळे बरं होत नसेल तर डॉक्टर बाकीच्या ब्लड टेस्ट करू शकतात, जसं की डायबेटीस किंवा इतर कुठलं तुम्हाला आजार आहे का हे चेक करू शकतात आणि तो नियंत्रणात आणण्याचा देखील ते प्रयत्न करू शकतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, या व्हिडिओद्वारे तुम्हाला पूर्णपणे कळलं असेल की वजायनल इन्फेक्शन का होतं. काही अननोन कारणांमुळे देखील वजायनल इन्फेक्शन होऊ शकतं. हे झालंच तर घाबरण्याची गरज नाही, ते पूर्णपणे बरं करण्याची आवश्यकता आहे. तसंच तुम्हाला हेही कळलंय, जो नॉर्मल योनिस्त्राव असतो तो आपल्या वजायनल फ्लोरा, वजायनल एन्व्हायरमेंट, योनीचं वातावरण की परजीवी आपल्या योनीमध्ये एंटर करू नये म्हणून जे वातावरण लागतं योनीचा फ्लोरा मेंटेन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच योनिस्त्राव नॉर्मल असणं हे देखील तितकंच सहज आहे. कुठल्याही योनिस्त्रावाला इन्फेक्शन समजण्याची गरज नाही. डॉक्टरांना भेटून क्लिअर करा. आणि आशा करते सर्व मैत्रिणींना सगळं समजलं असेल. तरीही काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला लिहू शकता. मी डॉक्टर नाही, परंतु अभ्यास करून आणि काही जणींच्या अनुभवातून जे मी काही शिकले आहे ते पूर्णपणे सोप्या भाषेत तुम्हाला समजावं असं मला वाटतं. आणि याबद्दल शिक्षण आपल्या मुलींना, आपल्या स्त्रियांना असणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच साध्या सोप्या मराठी भाषेत हा विषय मी तुम्हाला सांगितलेला आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासह. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू.